नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. सदलगा घोसरवाड रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी 1 कोटी विशेष निधी मंजूर आणि रस्ता नूतनीकरणासाठी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ. चिकोडी तालुक्यातील सदलगा ते घोसरवाड या वाहतुकीस अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम आज विधान परिषद सदस्य आणि कर्नाटक राज्याचे विशेष दिल्ली प्रतिनिधी आमदार प्रकाश हुक्केरी, अरुण देसाई, रमेश देसाई, संतोष नवले, पीरगोंडा पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत दत्तवाड घोसरवाड क्रॉस नजीक नारळ वाढवून रस्ता पुनर्बांधणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विधान परिषद सदस्य आणि कर्नाटक राज्य सरकारचे विशेष दिल्ली प्रतिनिधी आमदार प्रकाश हुक्केरी आणि चिकोडी सदलगा मतदार क्षेत्राचे आमदार गणेश अण्णा हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून चिकोडी तालुक्यातील सदलगा दत्तवाड या रस्त्यापासून घोसरवाड नदी बांधाऱ्यापर्यंत रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर करून घेऊन आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. या उद्घाटन प्रसंगी बोलताना विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सदलगा परिसरातील सदलगा, बोरगाव, सदलगा, दत्तवाड, सदलगा शहरातील छत्रपती शिवाजी सर्कल ते महात्मा बसवेश्वर सर्कल पर्यंत या सर्व रस्त्यांच्या कामाच्या पूर्ततेविषयी सविस्तर माहिती सांगितली आणि इतर ज्या ठिकाणी रस्त्यांचा अभाव आहे किंवा रस्त्यांच्या पुनर्बांधणीची गरज आहे त्याची पाहणी करून त्या रस्त्याचा तपशील सादर करावा असे आपल्या स्वीय सहायकांना आदेश दिले. या सदलगा घोसरवाड रस्त्याच्या पुनर्बांधणी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरुण देसाई, ॲडव्होकेट रमेश देसाई, उदय बदनिकाई, महादेव मधाळे, चंद्रकांत पाटील, कल्लाप्पा पडजाळे, संजू पाटील, पिरगोंडा पाटील, अतौला मुजावर, संतोष नवले, गुरुलिंग माने, इलाई सनदी, चांदसाब सनदी, रवी गोसावी, अभयकुमार पाटील, सुनील नंदे, सुकुमार शितोळे, सुरेश कुंभार, मानतेश देसाई, संजय डांगे, रणजित पाटील, भीमराव माळगे इत्यादी कार्यकर्त्यांसह शेकडो सदलगा शहरातील नागरिक व या मार्गावरील प्रवासी वर्ग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवंत बोला ವಿಜಯ್ ಕರ್ನಾಟಕ ವಿಜಯ್ ಕರ್ನಾಟಕ ಮುಂದೆ ಬರ್ರಿ ಮುಂದೆ ಇದು ಸದಲಗ ದತ್ವಾಡ ರೋಡ್ ಅಲ್ಲಿಂದ ಇದ್ರ ತನಕ ಬಸವೇಶ್ವರ ಶಿವರಾಯ ಇದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬಸವೇಶ್ವರ ಸರ್ಕಲ್ ತನಕ 2,90,00,000 ರೂಪಾಯಿ ರಸ್ತೆ, ಗಟಾರಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯುತ್ಕರಣಕ್ಕೆ ಮಂಜೂರಾಗೈತಿ ಮತ್ತು ಟೆಂಡರ್ ಕೂಡ ಕರೆದಿದ್ದೀವಿ. ಅದ್ರ ಸದನದಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆವು.